यूपीएससी परीक्षेत यशस्वी शुभम रेकुलवार यांचा कलाल समाजाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न। मुलांना उच्च शिक्षण देऊन जीवनात यशस्वी करा। शुभम रेकुलवार यूपीएससी 2023 च्या परीक्षेत शुभम सत्यनारायण रेकुलवार याने घवघवीत यश मिळवले असून त्याचा इयर 790 रँक आला आहे। शुभमने मिळवलेल्या या यशाबद्दल कलाल गौंड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। मूळचा आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रवेल तालुक्यातील मनूर येथील रहिवासी असलेल्या शुभमने अत्यंत जिद्दीने आणि परिश्रमाने हे यश प्राप्त केले आहे। कलाल गौंड तेलंग समाजाच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आल्यानंतर बोलताना शुभम म्हणाला की कलाल समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे व शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदे प्राप्त करून समाज व राष्ट्राची सेवा करावी। कोणत्याही परीक्षेची तयारी करताना वेळेचे नियोजन आवश्यक असते। वेळेचे योग्य नियोजन केले की कठोर परिश्रम घेण्याची तयारी असावी लागते। आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जर आपण जिद्दीने पेटून अभ्यास केला तर जगातील कोणतीही परीक्षा आपण यशस्वी होऊ शकतो। आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारून वैश्विक स्पर्धा जिंकण्याची तयारी करा। यश आपोआपच आपल्या पायाशी येईल असा विश्वास त्याने विद्यार्थ्यांना दिला। या प्रसंगी शुभमचे वडील सत्यनारायण रेकुलवार यांनी आपल्या मुलाला कशा पद्धतीने उच्च शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड देऊन प्रसंगी शैक्षणिक कर्ज घेऊन मुलाला शिक्षण दिल्याचे आपले अनुभव कथन केले। मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा आपल्या ग्रामीण परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले पाहिजे। ते नक्कीच राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतील असे या प्रसंगी माजी उपायुक्त शशी मोहन नंदा यांनी स्पष्ट केले। बहुजन समाज हा जाती जमातीमध्ये विखुरला असला तरी त्यांनी शिक्षण हा केंद्रबिंदू मानून समाजाला शिक्षित करण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा व परिवर्तनवादी विचारांचा स्वीकार करावा, तरच समाज प्रगती करेल असे या प्रसंगी माजी सहसंचालक कोषागार उत्तम सोनकांबळे यांनी स्पष्ट केले। कलाल समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आंबेडकरवादी मिशन मदत करेल। याचा लाभ समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख या प्रसंगी दीपक कदम यांनी केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांना उज्ज्वला पडलवार, रामेश्वर गोडसे, बालाजी गोडसे, कलाल गौड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेडचे संस्थापक अध्यक्ष सुनील अनंतवार आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आंबेडकरवादी मिशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सत्कार सोहळ्यास कलाल गौंड तेलंग समाजातील अनेक मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात प्रामुख्याने माजी उपायुक्त शशी मोहन नंदा, उत्तम सोनकांबळे, माजी सहसंचालक कोषागार व्यंकटेश पाटील, निखिलेश रेकुलवार, बँक मॅनेजर निलेश रेकुलवार, बालाजी सुंदरगिवार, अशोक पडलवार, गंगाधर नंदेवाड, रामेश्वर गोडसे, बालाजी गोडसे, सुमित गोडसे, अनिल पडलवार, लक्ष्मीकांत सुंदरगिरवार, उल्हास सुदगुणेवार, भारत कन्नलवार, विजय खुनेवाड, सुधीर भुरेवाड, आनंद निळकंठवार, दिलीप चंदनवार, बालाजी अनंतवार, गणेश नंदेवार, नागनाथ कुच्चेवार, शंकर रायपलवार, महेश निळकंठवार, उज्ज्वला पडलवार, प्रियंका अनंतवार, पूजा नातेवार, आरती नंदेवार, अंजली अनंतवार, ज्ञानेश्वर इबितवार, बुधाजी नातेवाड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। बाबाराव नंदेवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंबेडकरवादी मिशन मधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला। आज आदिलाबाद येथील इंजिनियर शुभम रेकुलवार ऑल इंडिया रँक 790 यांचा भव्य सत्कार या ठिकाणी कलाल गौड तेलंग समाजाच्या वतीनं आंबेडकरवादी मिशन आयोजित करण्यात आला। खरं तर अत्यंत उर्वरित परिस्थितीमधून संघर्ष करून IITian शुभम यांनी हा एक मोठं यश हे प्राप्त केलेलं आहे। हे यश हे त्याच्या स्वतःसाठी यश आहे, सोबत ते समाजाचं यश आहे आणि समाजातील आणि बाकी सर्वांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अशी त्याची एक म्हणजे संघर्ष यात्रा जी असेल तर ती राहिलेली आहे। त्याच्यामुळं मला वाटतं की शुभम हा म्हणजे पूर्ण समाजासाठी एक आदर्श म्हणून म्हणजे नक्कीच पुढे येईल आणि शुभमकडे बघून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी कलाल गौड समाजातील हे UPSC आणि बाकी मारायच्या आणि मोठ्याच्या जागा घेण्यासाठी आणि उच्च शिक्षित बनण्यासाठी नक्कीच प्रेरित होतील असा हा एक आशादायी कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला। का जो सफ़र है यानी कि आप
स्कूल से लेके यहाँ तक कैसा किया, थोड़े में बोलिए। राइट। मेरी स्कूलिंग 5th क्लास तक मेरे गांव में हुई थी, देवली मंडल इन आदिलाबाद डिस्ट्रिक्ट में। 6 to 10 मैं नवोदय विद्यालय में गया था, जवाहर नवोदय विद्यालय। उसके बाद इंटरमीडिएट हैदराबाद में हुआ था। ग्रेजुएशन मेरा IIT गुवाहाटी से है, सिविल इंजीनियरिंग से। उसके बाद मैंने UPSC की तैयारी शुरू की थी एंड अभी आई गॉट 790 रैंक। मैं आभारी रहूँगा और धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ जो भी ऑर्गेनाइजर्स एंड जो भी ये ऑर्गेनाइज किया है, जो मेरी जो रिजल्ट है इसको अपनी जीत मानते हुए सबने इसको सेलिब्रेट किया है। सो मैं इसके लिए धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ। ऑल्सो एक प्लेटफॉर्म दिया है सो दैट मैं बात कर सकूँ बाकी बच्चों से। सो मुझे खुशी है इस बात की। धन्यवाद। हमारे नांदेड़ में बहुत स्टूडेंट स्पर्धा परीक्षा की तैयारी करते हैं, उनके लिए क्या संदेश देते हैं? वही है, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं है एंड हारा वही है जो लड़ा नहीं है। आज कलाल गौड तेलंग युवा प्रतिष्ठान तसेच आंबेडकरवादी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंबेडकरवादी मिशन इथे माननीय शुभम सत्यनारायण रेकुलवार यांनी ऑल इंडिया रँक 790 येऊन यश संपादित केलेलं आहे। त्याबद्दल राष्ट्रीय कलाल गौड युवा संघर्ष समिती तसेच कलाल गौड तेलंग समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा हा इथं आयोजित करण्यात आला होता आणि माननीय आंबेडकरवादी मिशनचे सर्व मान्य दीपक कदम सर यांचं अध्यक्ष भाषण हे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेलं आहे। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांनी योग्य असं UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या समाज बांधवांना असं योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे आणि आमचे शुभम रेकुलवार यांना आमच्या कलाल समाजाच्या वतीनं मन भरून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो।